ते झाले पाहिजे हा आमचा विषय आहे. आमचा विषय आता ॲडमिशन आहे, तो विषय मार्गी निघाला पाहिजे. EWS ECBCतून फॉर्म भरलेले पोरांना काहींना कुणबी प्रमाणपत्र निघालेत, ते इकडं कन्वर्ट होणं गरजेचं आहे. ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. 2014चे काही विद्यार्थी राहिलेले आहेत, त्याविषयी मी सरकारला सांगितलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतही सांगितलेलं आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे याबाबतही सांगितलेलं आहे. कारण त्यांनीच सांगितलं होतं मराठा कुणबी एक कायदा बनवायला आधार लागतो. आता आधार मिळालेला आहे, ते 57 लाख नोंदीचा 2004चा पण तसा कायदा पण आहे. बघूयात आता काय ते काय करतात. माझं लढणं कर्तव्य माझ्या समाजासाठी मी लढतो. हैदराबादचं गॅजेट आंतरवालीवरच हल्ला झालेला आहे आणि आमच्यावरच हल्ला होऊन आमच्यावरच गोरगरीब लोकांवरती 307 सारखे जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल केले. तेही ताबडतोब घेण्यात यावेत याविषयी चर्चा झाली आणि महाराष्ट्रातले पण पूर्ण गुन्हे मागे घेण्यात यावर चर्चा झाली. बघू आता ते काय करतायत. मी समाजासाठी लढणार, मरेपर्यंत लढणार. तुम्ही काल असं म्हणाल की सरकार गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न करते. आज त्याबद्दल तुमची भूमिका रात्री या सगळ्या चर्चेनंतर काही सकारात्मक आहे? नाही बघा, जोपर्यंत काम होत नाही, जोपर्यंत विषय मार्गे लागत नाहीत, तोपर्यंत तर विश्वास कसा ठेवायचा. आम्ही 10 महिने ठेवलेत ना विश्वास. आम्ही पहिल्यापासून सांगतो की आजच थोडं सांगतोय की सरकार देतो म्हणतं, परत एकाएकी नाही म्हणतंय, देतो म्हणतंय, एकाएकी नाही म्हणतंय. आता सगळे सोयीची अंमलबजावणी सुद्धा 5 महिने झालेले अंमलबजावणी करण्यासाठी. इतका वेळ थोडा लागतो करायचा असल्या. ज्या वेळेस आता प्रत्यक्ष येईल, काही वेळेस काय असतं, एखाद्यांचा मान सन्मान करायचा असतो शब्दाचा. ठीक आहे, तडीच नेतो म्हणलेत ना, आम्ही विश्वास ठेवला. कोण नेतो म्हणले, काय नेतो म्हणले, तडीच जाहीरपणानं नाव सांगणारे लोक आहेत. आम्ही नावसुद्धा सांगू की कोण म्हणलंय तडीच नेतो. मग कोणाच्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही सलाईन लावली जाहीरपणानं सांगूत ना. पण थोडं ते काय ते तडीच नेण्याचा विषय ते थोडंफार हालचाल तर दिसू द्या. मग आम्ही जाहीरपणानं नाव घेणारे लोक आहेत की यांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय तडीस नेला आणि या मंत्र्यांमुळं यांच्यामुळं आम्ही सलाईन लावलं होतं आणि त्यांनी आता तडीच नेला. थोडासा तडीच तर नेण्याचा प्रयत्न करू द्या. जाहीर समाजासमोर नाव घेऊन त्यांचं कौतुकसुद्धा समाज करेल ना तडीच नेल्याबद्दल विषय. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. काही टाईम बॉन्ड काही चर्चा झाली आहे का किंवा इतक्या वेळात हे सगळं होईल? कारण शेवटी उपोषण जस करता तुम्ही सलाईन घेतलं नाही घेतलं तर तुमच्या आरोग्यावर त्याचे परिणाम जाणवतील. तोपर्यंत सरकार वाट बघणार आहे का? याचं जरा काहीतरी चर्चा झाली असेल टाईम बॉन्ड. आज कळत, संध्याकाळपर्यंत कळण विषय काय आहे ती. नाही कळालं तर पुन्हा सलाईन काढून फेकता येईल. मला काय, माझा समाज मोठा. पण एखाद्या मंत्र्यांवरती विश्वास ठेवणं ही का माझी चूक नाही. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवून विषय तडीच नेतो म्हणलेत, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणलेत, तर मग आम्ही ठेवलं. रात्री सलाईन लावली. आणि कोण मंत्री काय विषय थोडाच तडीस नेला की जाहीरपणानं समाजासमोर त्यांचं नाव सांगून समाजही त्यांचं कौतुक करेल की त्यांनी विषय तडीस नेला म्हणून. पण आता थोडंच तडीस तर नेऊ द्या, मग जाहीरपणानं होईल सगळ्या गोष्टी. चलो, धन्यवाद. थोडा त्रास व्हायला लागला बोलायला, नरड दुखतं. पहिल्या उपोषणाला दुसरं उपोषण झालं, सरकारने तिसऱ्या दिवशी तुम्हाला रिस्पॉन्स दिला होता. पण हे आंदोलन, चौथं आंदोलन 5वे दिवस झालं तरी सरकार रिस्पॉन्स देत नाही. तुमच्यामुळे लोकसभेत सरकारला महायुतीला फटका बसला म्हणून सरकार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. नाही, इथून मागे 17 दिवस त्यांनी दुर्लक्ष केलंच होतं ना. आताही दुर्लक्ष करतीलच. तुम्ही म्हणतात तसं जर लोकसभेला फटका बसला म्हणून जर असं करत असतील तर याच्यापेक्षा 10 पट फटका विधानसभेला बसेल. तसं काय नाही. जिथं तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत. माझी जाती एक आहे. आम्ही वेळेप्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण मग एकाएकाची जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना. आमचं जर कोणी समाजाचा माझ्या छळ करणार असला तर मग शेवटी आमचंही नावेलाच आहे. आम्ही जिथले तिथे वस्तात आहेत ना राज्यभरासाठी. राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही. आम्ही खंबीर आहे, त्याची काही काळजी करायची गरज नाही. आम्ही सावध करतोय त्यांना की बाबा, आम्हाला राजकारणात मला नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे, तर आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि तुम्ही जर मजा बघणार असाल तर विधानसभेतून सुद्धा आऊट करणार आम्ही त्यांना, तसे काही अडचण नाही. परंतु काही वेळेस काही
या मंत्र्यांचा सन्मान करायचा असतो शब्दाचा. हेच आंदोलकाचं खरं काम असतं आणि त्यालाच आंदोलक म्हणलं जातं. त्यांनी सांगितलंय आम्ही ताबडतोब आता हे विषय तडीच नेणार आहे, तुम्ही सलाईन घ्या. विश्वास ठेवला. काय वाईट करतोय आपण, आंदोलक म्हणून का आम्ही, मला माझी जात मोठी करायची. मग त्यांच्या शब्दाचा सन्मान करणं माझं काम होतं. ते सन्मान मी केलेला, त्यांनी नाही केला. त्यावेळेस त्यांनी जर विषय तडीच न्यायला लागले तर जाहीरपणानं नाव घेऊन सांगू आम्ही समाजाला, या मंत्र्यांचा निरोप होता आणि यांनी तडीच कामं नेले. तो समाज कौतुक करेल त्यांचं, कारण आम्हाला काय कुणी असू द्या आरक्षणाशी देणं घेणं. नाही केलं तर सलाईन काढून फेकता येईल. पण सरकारला वेटी धरता असं सुद्धा सरकारच्या काही मंत्र्यांचं म्हणणं आहे की 10% आरक्षण दिलं, आता ते कोर्टामध्ये गेलेलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी सरकार करते, तरी तुम्ही सरकारला वेटी धरता असा आरोप होता. तर त्याला म्हणा तू घेते 10% तो पोराली कोणी शहाणा, तेव्हा ती शहाणा आहे ना, नीट राह म्हणा, आणखीन वातावरण नको बिघडू. हां, नीट राह म्हणा, 10% आम्ही मागितलेलं नाही, मोगम बोलू नको आणि तो याने ते चव घालू नको म्हणा. तो कोण असेल ते मला नाही माहीत. विधानसभेला चौकून पाणी बाहेर काढील. मग लय डोक्याचे वरून जायसारखं बोलायचं नाही, शहाणपणा करायचं नाही. आमचे जीव चाललेत आमच्या समाजात लोकांचे इथं, आम्हाला माहीत, आम्हाला काय आले. तू काय बोलतो येशीत बसून, सरकारनं तुमचं आंदोलन वेटी धर. नाहीतर तसं नाही तर काय 10 महिने झाले एवढं आंदोलन सुरू असतं का कुठं? सोप्या गोष्टी काय 10 महिने आंदोलन चालवणं. आम्ही शेतकरी लोक आहेत, आम्ही गरीब लोक आहेत, आम्ही साधे भोळे लोक आहेत. इतके दिवस आम्हाला वेटीच धरणं. मग आम्ही सुद्धा कार्यक्रम दाखवू ना, आम्ही दाखवू, बघू किती दिवस छळ करतात आमचा, किती दिवस उपोषणाला बसू. पाटील, तुम्ही ज्या वेळेस आंदोलन सुरू करताय त्या विरोधात ओबीसी पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा हाक देतोय.